नमस्कार मित्रांनो, तुमचं आजच्या नवीन व्हिडिओमध्ये स्वागत आहे. आजचा आपला विषय आहे अयोध्या. तर चला मग व्हिडिओला करूया सुरुवात. अगोदर मित्रांनो आपण सुरुवातीचे जुनं राम मंदिर कोण बांधलं ते पाहू. मंदिराची एक कथा पाहू, म्हणजे इतिहास पाहू. ही खरोखर एक कहाणी आहे. प्राचीन काळामध्ये कौशल्य नावाचं राज्य होतं. या प्रदेशाची राजधानी अवध होती. कालांतराने त्याचं नाव अयोध्या पडलं. तर याच ठिकाणी महापराक्रमी राजा दशरथाच्या महालामध्ये प्रभू श्रीरामचंद्राचा जन्म झाला. प्रभू श्रीरामांचा इतिहास आणि समोरचे कार्य झाल्यानंतर प्रभू श्रीरामाने जलसमाधी घेतली. जलसमाधी घेतल्यानंतर अयोध्या ही संपल्यासारखीच होती. परंतु ज्या ठिकाणी श्रीराम यांचा जन्म झाला होता तो राजवाडा तसाच राहिला होता. आणि जलसमाधीनंतर त्यांचा कुश नावाच्या मुलाने व त्यांच्या 44 पिढ्यांनी इथे राज्य केले. सूर्यवंशाचा शेवटचा राजा प्रबदल महाभारतामध्ये अभिमन्यूच्या हाताने मारला गेला आणि अयोध्या संपुष्टात आली. इसवी सन पूर्ण 100च्या काळामध्ये चक्रवर्ती सम्राट विक्रमादित्य परमार वंशाचा राजा शिकार करत असताना अयोध्येला पोहोचला. तो शिकार करता करता अयोध्येच्या भागामध्ये आला आणि विश्रांतीसाठी सरस्वती नदीच्या तीरावरील आंब्याच्या झाडाखाली बसला होता. तुम्हाला एक सांगतो, अयोध्या हे जंगल होतं त्यावेळेस. हे पूर्ण जंगल होतं. तिथे कोणतीही वस्ती नव्हती. विश्रांती असताना त्या ठिकाणी विक्रमादित्य राजाला काहीतरी चमत्कार जाणवले की इथे काहीतरी दैवी शक्ती आहे. हे राजा विक्रमादित्याला समजलं. नंतर त्यांनी अनेक साधू संतांना योग्यानं तिथे बोलावले आणि सांगितले, मला इथे काहीतरी चमत्कारिक घडतंय. इथे काहीतरी दैवी शक्ती आहे असं जाणवत. त्यावेळी संतांनी राजा विक्रमादित्याला सांगितलं, हे राजन, ही तर राम जन्मभूमी आहे. या ठिकाणी रामचंद्रांचा जन्म झाला होता. हे समजल्यानंतर राजा विक्रमादित्य यांनी त्या ठिकाणी विहिरी बांधल्या, तलाव बांधले आणि भलं मोठं राम मंदिर उभारलं. आणि हेच ते अयोध्या मधलं राम मंदिर. राजा विक्रमादित्य यांनी हे मंदिर 84 अशा दगडाच्या खांबावरती मंदिर उभारलं होतं. हे मंदिर इतकं भव्य होतं की या मंदिराची भव्यता पाहण्यासारखी होती. राजा विक्रमादित्यनंतर येणाऱ्या राजांनी या मंदिराची देखभाल केली. यानंतर 11व्या शतकामध्ये कडू राजा जयचंद आला आणि यांनी विक्रमादित्य यांनी बांधलेले जे मंदिर आहे त्या जागेवर असलेला त्यांचा स्तुतिलेख हा काढून त्यांनी आपला स्वतःचा शिलालेख तेथे ठेवला. त्यानंतर पानिपतच्या युद्धामध्ये हा राजा मारला गेला आणि नंतर मुघलांनी हल्ले चढवले आपल्या हिंदुस्थानावरती. त्यानंतर मुघलांनी मथुरा, काशी, अयोध्या लुटली. त्या ठिकाणी त्यांनी देवांच्या मूर्त्या तोडल्या. 14व्या शतकापर्यंत आपलं राम मंदिर हे उभं होतं. त्यानंतर मुघलांनी सर्व भारताचा ताबा घेतला. त्या ठिकाणी राम मंदिर पाडून त्या ठिकाणी बाबरी मस्जिद उभारण्यात आली. त्यामुळे बाबरी मस्जिद ही 1992 सालात तोडली आणि महाराष्ट्रात हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या शिवसैनिकांनी बाबरी मस्जिदची पहिली वीट काढली. तर अशा प्रकारे बाबरी मस्जिद पाडून भव्य असं राम मंदिर येथे आज उभारण्यात आलं. अखंड हिंदुस्थानाचे स्वप्न साकार झालं. 1976 ते 1977 साली उत्खनन झालं. त्या ठिकाणी अनेक कळस आणि मूर्ती सापडल्या. तसेच 2003 सुद्धा उत्खनन झालं होतं. 5 ऑगस्ट 2020ला आपले भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते उद्घाटन झालं आणि आज हे मंदिर 90% पूर्ण झालंय. आणि येणाऱ्या 22 जानेवारी 2024ला प्रभू श्रीराम ललांचा मूर्तीची प्रतिष्ठा त्या ठिकाणी होणार आहे. तर अशा प्रकारे अखंड हिंदुस्थानाचं स्वप्न साकार झालं हे राम मंदिराच्या स्वरूपात. तर आता नवीन मंदिर कशा प्रकारे असणार ते पाहू. सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार राम मंदिर हे 3 मजली असून 70 एकरच्या जागेत उभारले आहे. या मंदिराला 12 दरवाजे आहेत आणि दरवाजे तयार करण्यासाठी लागणारी सागाचे लाकडं ही चंद्रपूर जिल्ह्यातील आहेत. जवळपास 25,000 भाविक भक्तांचं सामान ठेवण्यासाठी लॉकरची व्यवस्था या मंदिरामध्ये करण्यात आलेली आहे. या लॉकरच्या बाजूनेच भव्य मोठे चिकित्सालय आणि हॉस्पिटल बांधण्यात आलेले आहे. या मंदिराच्या परिसरात आणखी 7 मंदिरे उभारणार आहेत. महर्षी ऋषी वाल्मिकी, विश्वामित्र, अगस्त्य, शबरीदेवी, अहिल्या आणि जटाऊचा मोठा पुतळा उभारणार आहेत. 23 जानेवारीपासून 48 दिवस मंडळ पूजा केली जाणार आहे. तर मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच. पुन्हा भेटू नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय महाराष्ट्र.